डे इन माय लाईफ विथ फणस. गाईज तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवायची आहे. बघा तुम्ही 5-7 फणस होते एकदम सर्वांनी गोळा केलेले. चला म्हटलं आपण पण एक घेऊन घेऊ. परत ठेवून आले मी म्हटलं जाऊ दे कापता येत नाही. तर त्या काकू बोलले की अहो काही नाही सुरेला तेल लावायचं कापायचं. पण आता आणलंय बाबा त्या फणसाच्या झाडाचं डायरेक्ट पांढऱ्या जोडून टाकला. पण त्यांनी भाजी करू आपण याची फणसाची कच्च्या फणसाची भाजी करू आपण. गाईज पहिल्यांदाच आमच्याकडे इतकं मोठं फणस आलेलं आहे. फणस एकदम भारीच दिसतंय. भलं मोठं दिसतंय फणस. याची भाजी करायची आता आम्ही. तर मला एक सांगा की हे फणस कापायचं कसं असतं एक्झॅक्टली. मोस्टली आय थिंक फणस कोकणी लोक खातात फणसाची भाजी. आमच्या घरी आम्ही इतके वर्ष झाले राहतो इथे खाली, पण पहिल्यांदाच मी फणस पाहतोय. म्हणजे आमच्या घरी वगैरे आलेलं. आणि आता फार चिकट आहे हे. इतकं मोठं फणस आहे भाई. आणि त्याला फार काटेत बेसिकली. सो हे कच्चं आहे का पक्कं आहे कसं कळेल माहीत नाही, पण कमेंट करून सांगा. पिकलेलं असेल तेव्हा कसं ओळखतात आणि पिकलेलं नसेल तेव्हा कसं ओळखतात. आय गेस हे पिवळं जेव्हा होत असेल मे बी थोडं तेव्हा ते पिकत असतं. गाईज एक कमीत कमी दीड एक किलोचं वाटतंय मला. 1.5-2 किलोचं फणस आहे भाई. 6 थोडं मोठं आहे ते. डे इन माय लाईफ विथ फणस. आणि याच्यावरून काहीतरी असं चेक बाहेर निघतंय. हे चिकट काहीतरी निघतंय. म्हणजे झाडाचं असं आहे. झाडाच्या फांदीला लागलं असेल ना ते खूप चिकट आहे. तर हे काय आहे मला सांगा. आणि फणसाची भाजी कशी बनते जर तुम्हाला येत असेल आणि तुम्हाला फणस जर आवडत असेल तर सांगा की फणसाची भाजी कशी बनते कमेंटमध्ये. सो आम्ही ती ट्राय करून बघू. ॲक्युप्रेशरसारखं फील होतं आहे मला याच्यावर. पण असं मस्त भारी वाटते हातांना असं टिंग केल्यावर. व्हिडिओला जितके लाईक्स येतील तितक्या लाईक्समध्ये मला समजेल की त्या लोकांना फणसाची भाजी आवडत. सो बघूया या व्हिडिओजला किती लाईक येतात. बाय, सी यू.